तुमचं बालपण कुठे कुठे गेलं? तुम्ही कुठे जन्म झालात? माझं बालपण सांगली जिल्हा इस्लामपूर हं. पेठ इथं माझं बालपण गेलं. आणि तुम्ही शाळेत असताना खेळांमध्ये जास्त मग्न असायचात का अभ्यासात? मी अभ्यासाला थोडा ढच होतो, पण मग कुस्ती चांगली प्रॅक्टिस करत होतो. गणपती खेडकर म्हणून माझे वस्ताद होते. हं. इस्लामपूरला तालीम वकारकर म्हणून होते. गणपती खेडकर त्यांच्या अंडरमध्ये लहान मुलांना ट्रेनिंग द्यायचे. गावचे सरपंच, मोठे मोठे पाटील लोक ते लहान मुलांना आपल्या तालमीत कुस्तीला यावं म्हणून दूध, थंडाई वगैरे असं द्यायचे. त्यामुळं ते खायला दूध वगैरे मिळायचं म्हणताना मी पण त्या तालमीत जायचो. म्हणजे आकर्षण होतं ते खुराकाचं होतं. जी. त्या काळामध्ये कुस्तीमधलं एक ऑलिम्पिक पदक आपल्याला मिळालं होतं, खाशाबा जाधव. तुम्ही बघितलं होतं त्यांना? लहानपणी काय झालं, ज्यावेळेला जाधव सरांनी 52 साली ब्रॉन्झ मेडल घेऊन आले होते आणि ते कराडचे आहेत. ते कराडला आले हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कळालं. तर माझ्या गावातही कळालं होतं. तर माझा थोरला भाऊ जगन्नाथ त्यांनी मला त्या टायमाला त्यांचा सत्कार केला होता. तर सत्कारच्या वेळेला जवळजवळ 400-500 ट्रक खेड्यामध्ये बस वगैरे नाही की बैलगाड्या वगैरे असे घेऊन त्याच्या सत्कारासाठी गेलो आणि त्याला खांद्यावरून वगैरे इतकी खाशाबा जाधव की जय जय असं जोरात पब्लिसिटी. तर हे मला बघून इतकं मनात समाधान आलं, अरे आपण मेडल आणलं तर आपण पण ते हे करू. तर त्या टायमाला आमच्या सरांनी विचारलं, अरे बाळ तू काय बनणार? एक बनणार मी डॉक्टर बनणार, तू काय बनणार? फौजी बनणार, तू काय बनणार? मी किराणा दुकान चालवणार. असे वेगवेगळे हां. तर मला विचारलं, मुरली तुम क्या बने खड़ा हो, ऑलिम्पिक का गोल्ड मेडल लावूंगा. ठम मनात आणि तर त्या टायमाला जे खेड्यातली बाकी मुलं होते, अरे हसायला लागले, काय ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आणणार, म्हणजे टिंगल करून काय. तर ते मला गावाला एक टोकन नाव पडतं चंदू. तर त्या टायमाला मला मुलं चंदू चंदू म्हणायचे, म्हणजे एक नक्कल करून मुलाला बोलतात तसं ते मला बोलत. तर त्या टायमाला मला लय राग यायचं. चंदू म्हणलं की एक रागायचं, कारण एखाद्या माणसाला आपण पहिल्यांदा चिडवलं, तो चिडला तर त्याला अजून आपण चिडवतो. तर तसं ते मला चिडवायला लागले आणि मग मी चिडून पोरांना दगडं बिगडं मारायचा. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही घरातून पळून कसे गेलात मग? कामेरे एक गाव होतं, मग ते आमच्या गणपती खेडकरांचे मेव्हणे होते. तर त्या टायमाला काय असायचं, हा सरपंचाचा मुलगा आहे, हा मोठ्या पाटलाचा मुलगा, हा खासदाराचा मुलगा आहे, ह्याच्याबरोबर कुस्ती खेळली तर पडायचं आणि तुम्हाला पैसे. ते ॲक्च्युली आखाड्यामध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं की हा गणपती खेडकरांचा बहिणीचा मुलगा आहे, मला माहिती नव्हतं. मी पहिल्यांदा असं पाहिलं, 1 पैशाची कुस्ती लागली. तर त्या टायमाला मी ती कुस्ती सगळ्यात पहिल्यांदा 1 पैशाची कुस्ती जिंकली होतो. तो हा भोगाचा पैसा आहे. तर हे माझं पहिलं मेडल आहे. यानंतर कुस्तीचं जर तसं पंच लोकांनी दुसऱ्या कुस्त्या चालू केल्या. 1 पैसा, चौली, पावली, 8 आणे, रुपया अशी जुन्या पद्धतीच्या या कुस्त्या चालत झाल्या. आणखीन कुस्तीचा नंबर आला 5 रुपयाची कुस्ती असं करून त्या पैलवानाला असं फिरवत आले ते. तो मुलगा एवढा चांगला तंदुरुस्त होता, सगळे कामेरीचा पट्टा होता, तो सगळे 5 रुपये 5 रुपये. पण त्याच्याबरोबर खेळायला उठायचं का नाही की कुस्ती गेलं तर कुस्ती पडायला पाहिजे. जो तो कुठलाही गरीब माणूस असो म्हणून आपण हारायचं हे मनात नसतं. तर त्या टायमाला माझ्या लक्षात आलं, ह्या पैलवानाला मी असं बघून असं चांगलं निरखून पाहिलं, या पैलवानाला मी हरवू शकतो हे मनात मी पक्कं धरलं. कारण मला कसं तालमीमध्ये 20-25 जो प्रॅक्टिस करायचे, तर सगळ्यांच्या बरोबर मला छुटू म्हणून मला त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस असायची. आणि या पैलवानाचा एकच मास्तर होता. तर त्या टायमाला लोकांना काय झालं, अरे गणपती खेळताना तो आपल्या बहिणीच्याच मुलाला हरवण्यासाठी पट्टा तयार केलाय. लोक कुजबूज जोरात चालली. कारण 3 राऊंड झाले तरी निकाल लागला नाही. निकालाचे नाही. तर पब्लिकनं काय करतं, पैसे कुणाला द्यायचे, अर्धे द्यायचे का ह्याला केला द्यायचं की त्याला द्यायचे. तर पब्लिकनं म्हटले नाही, या कुस्तीचा निकाल लागला पाहिजे, रिझल्ट पाहिजे म्हणून परत कुस्ती केली. असे 11 राऊंड खेळत गेलो. गणेव बापू धनगर एक आहे,
आमच्या गावाला म्हणजे तो गुंड आहे, पण तो सगळ्या लोकांना स्पोर्ट्सला म्हणायला तो मदत करणारा माणूस होता. तर तो आला आणि त्यांनी एक घोंगडं घेतलं आणि तिथं हातरलं. तुम्ही मानधन वगैरे काही ह्या काय मुलांना द्यायचं असेल तर या माझ्या घोंगड्यावर टाका, असं बरं. करून त्यांनी घोंगडं हातरलं आणि परत ती कुस्ती माझी चालू झाली. लास्टला तो थकल्यानंतर तो म्हणाला, आता काय करायचं? तर मी बर्गे सर होते, काय करू सर? ते म्हणून माझे इन्स्ट्रक्टर होते. ते म्हणाले, हात केला पलट. तर मी त्या सरपंचाच्या मुलाला मी असं धरून एक टांगतून हात काढून खाली पाडलं आणि त्याच्यावर मी म्हणलं, आले गणपती खेडकरचा पट्टा म्हणलं आणि जे जोरात केला आणि मी ती कुस्ती जिंकली. कुस्ती जिंकली म्हणताना गावच्या लोकांना, अरे ह्या कामेरीच्या लोकांनी इस्लामच्या लोकांच्यावर मारामारी कारण लोक बघायला आले ते की जो जो तो माणूस आपल्या गावचंच भूषण जमवतो ना, तसं कामेरी आणि इस्लामपूरची मारामारी जोर झाली. आपल्या सरपंचाच्या मुलाला मारले, ह्याला मारा म्हणून ते लोक मारायसाठी सगळे जण आले. त्या टायमाला गब्बरगे सरांनी मला गाडीवर टाकलं आणि तिथून त्या पंचायत मग असं करत तुम्ही पळालेच घरातनं मग? मग पळून काय करायचं, कारण लोक मारायला लोक मारायला आल्यावरती काय ते नाही. पळाले. आणि फक्त त्या शिवा धनगर होता, तर त्याने त्या घोंगड्यावर टाकलेले मला एक मुठभर असे त्यावर पळून जाताना हे घेऊन जा म्हणून ते दिलं. पळून जाताना मुठभर पैसे घेऊन तुम्ही निघाला. नोटा दिल्या होत्या. तुम्ही तो प्रवास केलात, प्रवासातल्या ओळखी होत गेल्या आणि तुम्हाला आपल्या भारताच्या सैन्यामध्ये प्रवेश करायला निघालेले लोक भेटले, त्यांच्याबरोबर तुमची ओळख झाली आणि असं करत करत तुम्ही भारतीय सैन्य दलापर्यंत पोहोचलात. जेव्हा तुम्ही सैन्यात आलात ना, म्हणजे तुम्हाला सपोर्ट किंवा आधार दिला कोणी तर त्या मित्रांनी आणि नंतर भारताच्या सैन्याने. तर सैन्यामधला म्हणजे तुमची जेव्हा सिलेक्शन झालं, तो पहिला दिवस आठवतोय का हो? की ज्या वेळेला तुम्ही ट्रेनिंगला आलात सैन्यामध्ये? बॉईज बटालियन, मी आर्मीमध्ये बॉईज बटालियन जे छोटे बच्चे कंपनीचे असते त्यामध्ये मी जॉईन झालो आणि माझी तिथं मिलिटरी स्पोर्ट्स ट्रेनिंग असं सगळं चालू होतं. तर त्या टायमाला मी हॉकी चांगली खेळत होतो बॉईजमध्ये. माझा सिलेक्शनचा रिझल्ट होता. मी हॉकी ग्राउंडला 4:30 वाजता असं थांबलो होतो तर माझा आता रिझल्ट येईल, मग रिझल्ट येईल. तर कोणी रिझल्ट आला, माझं सिलेक्शन झालं नाही. पण मी खूप म्हणजे एक तर काय कधी गावी गेलो नाही किंवा काही नाही, सपोर्ट कोणाचा नाही, मित्रमंडळी तेवढंच. आर्मीमध्ये बाकी आई वडील वगैरे असं कुणीच भेटायला. एक मनात असं दुःख झालं होतं की आपल्याला कुणीच हे नाही. त्या टायमाला माझे इन्स्ट्रक्टर आले, अरे पेटकर के बच्चे क्या रोड आहे, अरे मुरली के बच्चे काय को रो रहे. सर मेरा सिलेक्शन नाही हुआ. मला अजून कुणीतरी विचारलं तर आपल्याला कसं थोडं रडतात, अजून थोडं दुखून कुणीतरी मला विचारलं क्या हो गया, सर मेरा सिलेक्शन नहीं हुआ. अरे कोई बात नहीं, डर मत, सामने क्या चल रहा है, बॉक्सिंग चल रहा है. तुम्ही एक काम करो, ये इंडिव्हिज्युअल गेम आहे, एक दात तोड केलो नाही तर दात तोड केलेलो. मग त्यावेळेला मी ते हॉकी सोडली आणि बॉक्सिंग मध्ये गेला. बॉक्सिंग तुम्ही खूपच चांगली शिकलात नाही का? आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही भारतीय सैन्य दलाला रिप्रेझेंट केलं. कुठे होती ती स्पर्धा? 64 साली जपानला जाण्यासाठी माझं सिलेक्शन झालं आणि त्या टीममध्ये मी होतो. अशा मी बॉक्सिंग इतकी माझी चांगली होती की मला बेंगलोर मद्रास त्या छोटं टायगर म्हणून ओळखायचे. 13 देशाच्या लोकांना नॉकआउट करत गेलो आणि मला थोडीशी ताकदीची घमंड झाली, आता मला ताकद आहे, मी 13 देशांना हरवले. पण काय झालं, उगांदा, तुम्ही काळ्या गेलो उगांदाचे लोक आफ्रिकेत माहिती तोंड बिंड वाकडे असतात, तर त्या बॉक्सरनी मला, मी आतापर्यंत सगळ्यांना फर्स्ट राऊंड ते सेकंड राऊंड पर्यंत नॉकआउट करायचा, त्या बॉक्सरने मला 2 फाईट मारल्या, मी विवश पडलो आणि फायनलला तिथं हरलो. म्हणून माणसाने कधी घमंड नाही केली पाहिजे. म्हणजे तरी सुद्धा तुम्हाला सिल्वर मेडल मिळालं तिकडे आणि ते सुद्धा जागतिक स्तरावरती मेडल मिळालं. आता हे चालू असताना सैन्य दलामधली तुमची नोकरी चालूच होती. असं होता होता 65 सालचं युद्ध आलं आणि भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं.
तो जो दिवस होता की ज्या दिवशी तुमच्या तळावरती हल्ला झाला, तो दिवस कसा होता? संध्याकाळचा 4चा टायमिंग होता. बंकरमध्ये लोक सगळे होते. मी पण बंकरमध्ये होतो आणि ॲक्च्युली जोरजोराने शिट्टी वाजली. ॲक्च्युली ती शिट्टी कशासाठी होती? तुमच्यावर अटॅक आलेला आहे. दुश्मनने तुम्हाला अटॅक केलाय, प्लेनचा अटॅक येणार आहे. तुम्ही तयार राहा, तयार राहा. ह्यासाठी शिट्टी होती. पण त्या टायमाला कसं 4चं टायमिंग होतं. लोकांना वाटलं चहाचा टायमिंग झालेला आहे. मग त्यांना सगळ्यांनी चहाचा मग घेऊन आपले चहा प्यायला बाहेर आले आणि तेवढं लढाई जोरात म्हणजे प्लेनचा अटॅक जोरात झाला. आणि त्या सगळ्या हल्ल्यामध्ये तुम्ही जखमी झालात जी. आणि एक नाही, दोन नाही, तर 9 गोळ्या ह्या तुम्हाला त्या सगळ्या युद्धामध्ये लागल्यात. तुम्ही जेव्हा जागे झालात ना, त्याच्यानंतर जखमी झाला होतात, जेव्हा तुम्हाला कळायला लागलं, तो क्षण आठवतोय का हो? ज्यावेळेला मी बंकरमध्ये होते माझ्याबरोबर नरबहादूर थपा म्हणून एक होता म्हणजे आर्मर ते पण होते. बँकरमधून आम्ही दुश्मनाला गोळ्यासारखा मारत होतो. तर आपसमध्ये थापा आणि असं आम्ही चेष्टा मस्करी करतात ना, हे दुश्मन हे टार्गेट कोण? सर मैं मारूंगा. त्यांनी त्या 2 टार्गेटला बरोबर गोळी मारून ते त्या दोन्ही दुश्मनाला खाली पाडलं आणि मला आनंद झाला. मैं जीत गया करून त्या थापाने मला माझा हात धरून असं जोरात हात ओढला आणि तेवढ्यात वरून अटॅक आला. अटॅक आला त्याचा हात माझ्या हातात आला आणि आम्ही दोघं त्या बंकरमध्ये खाली दबलो गेलो. त्या लढाईमध्ये मला 9 गोळ्या लागल्या. त्यातली एक पाठीत आहे आणि उजवा डोळा पण हा दुसरा आहे. आता तुम्ही जेव्हा त्या सगळ्या जखमा अंगावरती घेऊन बरं व्हायला सुरुवात झाली, तेव्हा तुम्हाला कळलं की तुमच्या पायामध्ये शक्ती नाहीये. बरोबर ना? कारण ती गोळी मणक्यामध्ये जाऊन बसली होती. तर आता आपल्या बरोबर आपले पायच नाहीत. हं, आणि पायामधली शक्ती गेली आहे. त्यावेळेला तुमच्या मनाची अवस्था काय होती? सर ज्यावेळेला मला ह्या 9 गोळ्या लागल्या, तर त्या टायमाला काय झालं होतं, एक वरून खाली असं रोडला असं पडलो. तर पाकिस्तानचे टँकर होते. तर ते काय रे मेलं माणसं तर त्यांना सोडू द्या, त्याच्यावरनं टँकर फिरवा, असं चाललं होतं. आणि मी एका जागी खाली पडलो. एक वडनडर एक टनरचा रणगाडा आला आणि तो माझ्या पाठीहून असा गेला. पाठीहून ज्यावेळेला निघाला, तर त्या टायमाला मी एवढं ताकदवाला होतं. मला सहन नाही झालं आणि मी अनकॉन्शियस म्हणजे माझं एकदम सगळं हे कॉन्शियस झालं. तर 2 वर्षात मी कॉमनमध्ये मी कुठं आहे, काय मला काय माहिती. 2 वर्षानंतर मला होश आला. तर हे इंडियन आर्मी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये होश आला. हे आर्मीचे जनरल राऊंडला येत होते म्हणजे मी इन्स्पेक्शनसाठी की पेशंट कसा आहे, काय असं चौकशीला येतात. इथं हां. आपले डॉक्टर लोक तसं जनरल साहेब येत होते आणि त्या टायमाला जनरल साहेब इन्स्पेक्शन आले. सगळ्याची खळबळ उडाली. अरे जनरल साहेब इन्स्पेक्शन आलेत. म्हणजे ते बेड अरे मुरली का बेडशीट खराब हो गया, ठीक करायला घेतली. आणि त्या टायमाला मी त्या बेडवर बसलो होतो. खाली पडलो आणि त्या टायमाला मला होश आला. तर मी बघतो तर हे पुढं दिसलं ते सैनिक दिसले. तर ते मला असं वाटलं हे पाकिस्तानचे लोक आहेत आणि मला हे आणि मी आहे हे पाकिस्तानचे आहे. ते जनरल साहेब आले तर जवळजवळ माझ्या जवळ आले. तर त्यावेळेला जवळ आल्यानंतर मी एकदम त्यांना जोरात असं पकडलं. तर त्यांना विचारलं, "मैं कहाँ हूँ? मैं कहाँ हूँ?" "अरे आप पाकिस्तान में नहीं है." "तुमने बोला आप इंडियन हैं, तो मेरे को आपका आई कार्ड बताओ." "मैं इंडिया में हूँ, मुझे भरोसा नहीं." तर तेवढ्यात खडबड एक इंडियन आर्मीची नर्स होती सिस्टर. त्या सिस्टरचं बघितलं तर इंडियन आर्मी लिहिलेलं असतं ते त्याप्रमाणे मला पडलं. त्या टायमाला त्या सिस्टरनी जेवढं बेड हलवले तर त्या टायमाला मला ती खिडकी होती. त्या खिडकीतून आपला तिरंगा दिसला. तर त्या टायमाला मला आठवलं की आता मी खरंच की आता मी खरंच भारतात आहे. तुमचं तिकडे रिहॅबिलिटेशन चालू झालं. बरोबर? तर मग तुमची पाण्याशी ओळख कशी झाली? म्हणजे तुम्ही पोहायला कसे लागलात मग? हॉस्पिटल दिल्लीला होतो. तर त्या दिल्ली लोकांनी काय केलं, आर्मीचे जे म्हणजे बॅटल कॅज्युअल्टी काय काय हॉस्पिटलमध्ये त्या जास्त झाले, तर त्यांनी हर स्टेटला पाठवायला चालू केलं. तर त्या टायमाला मला INS अश्विनीला माझे दिल्ली हॉस्पिटल
INS अश्विनी मुंबईला, कारण मुंबईला ट्रीटमेंट चांगलं होतं म्हणताना तिकडं माझी बदली केली. आणि INS अश्विनीमध्ये माझं एक ऑपरेशन केलं, ते सक्सेस नाही झालं. मग त्यात मला डॉक्टर लोकांनी सल्ला दिला, तू पाण्यात पावलास तर तुला एक्सरसाइज होईल आणि तू ठीक होऊन जाशील. त्या दृष्टिकोनातून माझं मला स्विमिंग पूलला डॉक्टर मेहता म्हणून त्यांनी हे केलं आणि मी फिजिओथेरपी. स्विमिंग तेव्हा तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला तुमच्या पायामध्ये शक्ती नव्हती, बरोबर? म्हणजे तुम्हाला पूर्ण हात वापरून, खांदे वापरूनच पोहायला लागायचं, बरोबर? पण आता पॅरा ऑलिम्पिक नावाची काहीतरी स्पर्धा असते, तिथे आपल्याला पोहायला जायचंय, हे कसं घडलं? अश्विनी हॉस्पिटलपासून 1 किलोमीटर अर्धा किलोमीटरवर एक स्विमिंग पूल आहे. तर ते सर्व्हिसेस टीम मिळते, प्रॅक्टिस करत आहे. तर मला न्यायला लागत, ते टीमच्या लोकांना मदत रिक्वेस्ट केली मला घेऊन. तर मी त्या विजय मर्चंट त्यांना म्हणजे प्रॅक्टिस करायला लागलो. तर मला बिलकुल पोहता येत होतं, पण त्या लोकांनी शिकवलं आणि लवकर लवकर माझी बॉडी वगैरे चांगली होती. तर त्यावेळेस मी चांगला स्विमर बनलो. त्यांनी मला माझं रेकॉर्ड वगैरे चांगलं आहे हँडिकॅप स्पोर्ट्स, तर तुला रिक्वेस्ट करून तुला मला ऑलिम्पिकला इंटरनॅशनल पाठवायचं आहे, तू करशील का? ठीक आहे म्हटलं. मी स्विमिंगला मला एक चांगला कोच द्या. तर त्या टायमाला त्यांनी जावळे म्हणून त्यांना कोच हे केलं. आणि माझं लकीली असं की चांगल्या माणसाबरोबर पोहायचं प्रॅक्टिस, हाताचे स्ट्रॉंग होता, तो मला रिझार्ट तेच दाखवलं. त्याच्यामुळे मी फिट झालो आणि स्विमिंग केलं. आणि पहिल्यांदा मला 68 साली इंग्लंड लंडनला पाठवलं. तिथं मी पहिलंच इंटरनॅशनल रोटरी लायन्स क्लब, काही लोकांनी मला फॅक्टरीच्या लोकांनी पैसे जमा करून मला पहिल्यांदा इंटरनॅशनल खेळ. आणि तिकडे तुम्ही पहिलं दिव्यांगांसाठीचं आंतरराष्ट्रीय पदक मिळवलं. बघा, म्हणजे आपण एक मोठा कालखंड बघतोय की इतक्या गंभीर स्वरूपाची इजा झाल्यानंतर पुन्हा एकदा पायामध्ये शक्ती नसताना हातांचा वापर करून पाण्यामध्ये उतरणं, पोहणं शिकणं, पोहण्यामध्ये दिव्यांगांच्या संदर्भातलं पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवणं, आणि मग त्याच्यानंतरचा टप्पा आता पॅरा ऑलिम्पिकचा येतो की जी त्यावेळेला जर्मनीत होणार होती. आणि जर्मनीमध्ये हे म्युनिक ऑलिम्पिक त्या वर्षीचं होतं. त्या म्युनिक ऑलिम्पिकच्या नंतर नेहमी पॅरा ऑलिम्पिक असतात. आधी ऑलिम्पिक होतात, मग 1 महिन्यानंतर पॅरा ऑलिम्पिक होतात. दुर्दैवाने त्या वर्षी म्युनिक या शहरामध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये ऑलिम्पिकला आलेले इस्रायल या देशाचे जे सगळे खेळाडू होते, 9 खेळाडूंना त्या 9 खेळाडूंच्या वरती हल्ला झाला आणि त्याच्यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळं त्या वर्षीच्या पॅरा ऑलिम्पिक्स या जर्मनीमध्येच पण हायडेलबर्ग या ठिकाणी 3 महिन्यानंतर शिफ्ट झाल्या. जर्मनीमध्ये तुम्ही गेला होतात, बरोबर? आता तिकडे एवढ्या महत्वाची स्पर्धा होती, तुमच्या डोक्यात ते होतं की आपल्याला सोन्याचं पदक मिळवायचं आहे. ती तयारी त्या स्पर्धेची तुम्ही कशी केली? आर्मीचा पण सपोर्ट होता, बाकी सिव्हिलियन लोकांचा पण मला सपोर्ट होता, रोटरी लायन्स या लोकांचा स्पेशली जास्त होता, आर्मी EME कोरचं. असं करत मला पाठिंबा चांगला मिळाला. त्यामुळे माझं प्रॅक्टिस चांगलं झालं, मला डाईट चांगलं मिळालं. आणि ह्या हिसाबानं मला ऑलिम्पिकला ज्या 4 हीट झाल्या, त्या हीटमध्ये मी नंबर काढून स्विमिंगला फायनलला न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून. थांबा, फायनलचा न्यू वर्ल्ड रेकॉर्ड, त्या तो दिवस आणि त्या दिवशीचं तुमचं पोहणं आम्हाला सांगा. 3 हीट झाल्या होत्या, तर 3 हीटीमध्ये मी चांगला नंबर काढला होता. इतकं ताकद, एवढं स्पीड केलं, ते माझं डोकं त्या ह्याच्यावर पडलं, ते फुटले. त्यांच्या 1965च्या युद्धामध्ये जे स्क्रल ओपन झालं होतं, ते आफ्टर 7 इयर्स पुन्हा ते हिट झाले, मग पुन्हा ते ओपन झालं. तो दिवस होता सेमीफायनलचा. ज्या फायनलच्या दिवशी मला ऍक्च्युली नेहमी बघा 1, 2, 3 असं, तर 4 आणि 5 लाईन मिळाल्या तर सगळ्यात भारी लकी असतं. कारण सेंटरला पण इकडला माणूस 2 कळतं, तिकडला माणूस पण कळतो की माझ्या पुढे कोण जात आहे, बरोबर. असं करतात. फायनलच्या दिवशी मला जो ऍक्च्युली 4 नंबरचा ट्रेक पाहिजे होता,
तो लकीली हे करतात ना, हा. तर त्याच्यामध्ये लकीली मिळाला म्हणजे मला स्वतःला वाटतं की म्हणजे आता 100% मी जिंकलो. आणि त्याचप्रमाणे मी 4 नंबर लेनमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करून गोल्ड मेडल मिळालं. आणि ते गोल्ड मेडल ज्या वेळेला दिलं जर्मनला, हा. त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद म्हणजे झाला की आपला देशाचा झेंडा असा वर चालवता. त्याच्यामुळं मला सगळ्यात आनंद झाला. असे मला 1968 पासून 1982 पर्यंत 476 सुवर्ण पदकं मिळाली. त्याबद्दल मला भारताने पदकांचा राजा ही पदवी दिलेली आहे. तर ॲक्च्युली आज हे सगळे मेडल मी का लावलेले आहेत, तर आपण लोकांनी, मुलांनी, सर्वांनी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल, पद्मश्री मिळावी आणि घरोघरी आपल्या सगळ्यांच्या घरी पद्मश्री गोल्ड मेडल मिळावं ही तर यासाठी मी हे मेडल लावतो. कारण बाकी सगळे आणून आपल्या घरी ठेवतात, दाखवत नाहीत म्हणजे. तर माझं तसं नाही. माझं इच्छा आहे की सगळ्यांनी हे गोल्ड मेडल मिळावं वा. आणि आपल्या देशाचं नाव उंच करावं. पण हा विचार आहे ना, हा विचार खूप छान आहे की त्यांनी जी मेडल्स लावली आहेत ती त्यांना ती मेडल्स मिरवायची आहेत म्हणून नाही, तर त्यांची मेडल्स बघून आपल्या मनामध्ये ती मेडल्स किंवा तशा तऱ्हेचा मान सन्मान मिळवण्याची इच्छा निर्माण व्हावी म्हणून. 72 साली एवढा मोठा इतिहास या माणसाने घडवला, बरोबर आहे. एकदम बरोबर. आणि नंतरच्या काळामध्ये हा माणूस काहीही तक्रार न करता एका तऱ्हेच्या अज्ञातवासामध्ये गेला. तो जो काळ होता ना, आपल्या बाबांचं कर्तृत्व हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे, ते आपण प्रोजेक्ट करायला पाहिजे. हे तुझ्या डोक्यात कधी आणि कसं आलं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांना 11 ऑगस्ट 1972ला ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळालं आणि त्यांचं लग्न झालं 25 डिसेंबर 1972. आणि आफ्टर 8 इयर्स मी जन्मलो. बरोबर. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक त्यांचं राहिलं गेलं की मी तुम्हाला सांगायचं, त्यांच्या आयुष्यात अजून एक व्यक्तिमत्व खूप मोठं आहे, ते आहे टाटा मोटर्स. त्यातला एक किस्सा असा झाला, 1969 साली जेव्हा ते अश्विनी हॉस्पिटलला होते तेव्हा JID टाटा सगळ्यांना मदत देत होते. तेव्हा ह्यांच्या बेडवर्षी आले आणि त्यांना विचारलं की सर तुम्हाला काय पाहिजे. मग हे म्हटले की मला द्यायचं असेल तर काम द्या. मग त्यांनी विचारलं की तू टेल्को म्हणजे आत्ताची टाटा मोटर्स आहे ती चिंचवडला आहे, तिथं तू येणार का, मुंबईतून शिफ्ट होणार का, तुला मेडिकल बोर्ड आउट द्यावं लागेल. मग तेव्हा JIDनी त्यांना सांगितलं की तू मुळगावकडे तू मेडिकल बोर्ड आउट दे, मी तुला कॅन्टीन सुपरवायझर म्हणून तुला जॉब हे करतो. किती वर्ष त्यानंतर त्यांनी काम केलं? त्यांनी जवळजवळ 29 वर्ष टाटा मोटर्सला सर्व्हिस केली. बरं. त्यानंतर येस, मी जो तुला प्रश्न विचारला की मग हे सगळं कर्तृत्व विसरलं गेलंय, बरोबर, ते आता पुढे आणावं असं तर तुझ्या विषय असा डोक्यात होता की कसं? मी स्वतः डिफेन्स सेक्टरमध्ये आहे, माझं पोस्टिंग खडकीला आहे. मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे गिर्यारोहण, मी स्वतः पंच आहे. मी, माझा मित्र होता श्रीपाद आणि मैत्रीण प्राजक्ता, आम्ही ॲज अ जज आम्ही पुण्यावरून गुजरातला चाललो होतो कॉम्पिटिशनला. तेव्हा ॲक्च्युली काय आहे की हे नेहमी म्हणायचे मी खूप केलंय, असं केलंय, मला माहिती आहे, पण हे कुठं डॉक्युमेंटेशन नव्हतं. श्रीपाद म्हटला की यार आपण एक काम करू, बाबांची वेबसाईट करू. मग प्राजक्ता म्हटली की मी एक काम करते, दादाचे सगळे डॉक्युमेंट तू काढ, मी सगळे स्कॅन करते, एक त्यांचा डाटा तयार करते. आम्ही एक मजा म्हणून ती सुरुवात केली की मुरलीकांत पेटकरचं कर्तृत्व किती आहे. त्यातलं एक मगाशी त्यांनी सांगितलं की मला 476 मेडल्स मिळाले. हा. तुम्ही इमॅजिन करू शकता का कसं काय असू शकतं, 476 मेडल असू शकतं का? हा. तर असू शकतं का की हा जेव्हा अश्विनी हॉस्पिटलमध्ये माणूस होता ना, त्यांनी कधी नेगेटिव्ह विचार केला नाही. मग ते बेडवरती कधी बसले नाहीत, ते असायचे व्हीलचेअरवरती. मग त्यांचे मित्र त्यांना विचारायचे, एक आर्चरीवाला, की मुरली चल रे माझ्यावर येतोस का तू आर्चरी खेळायला, की ॲटलिस्ट माझा टाइमपास होईल. ते म्हटले ठीक आहे, आता इथं बेडवरती बसण्यापेक्षा मी तिकडे जातो ना. देन दुसरा मित्र म्हणतो की तू शॉर्टपुटला येतोस का रे माझ्याबरोबर. म्हणजे चांगल्या मित्रांबरोबर ते जायचे किंवा ते शिकायचे. त्यांनी असं घेतलं नाही की मी अपंग झालोय म्हणून मी आज बेडवरतीच राहावं, माझं लग्न नाही, काहीच नाही, माझं आता पुढं लाईफच नाही, पण मी शिकण्यासाठी माझा वेळ द्यावा. आणि असं करत करत त्यांना एक आहे ना वेगवेगळ्या त्यांचे मित्र मिळत गेले. त्यांनी जसं सांगितलं की कुस्तीमध्ये माझे 15-20 जणांबरोबर मी प्रॅक्टिस करायचो आणि समोरचा फक्त एकाच कोच बरोबर प्रॅक्टिस करायचं. हे ते ज्यांनी ते धरलं, त्यामुळे त्यांना तेवढे मेडल्स वेगळ्या कॅटेगरी मिळत आले. म्हणजे ज्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यांना स्विमिंगचं गोल्ड मेडल मिळालं,
त्याच पॅराऑलिम्पिकमध्ये इतर 2 खेळांमध्ये ते अंतिम फेरीला पोहोचले होते. येस, आम्ही जेव्हा त्यांचं आर्क्यू मधून डॉक्युमेंट काढलं तेव्हा आम्हाला असं कळलं की पेटकर सर शॉर्टपुट पण खेळलेले आहेत आणि जॅव्हलिंग पण खेळलेले आहेत. खेळले नाही तर त्यावेळेसच्या ते फायनल्समध्ये होते. नंतर 1968ला ते बॅडमिंटनच्या 21वा प्लेस आहे त्यांचा. म्हणजे अनंत खेळ हा माणूस खेळला त्याच्या, आणि ते सुद्धा व्हीलचेअर वरून. येस येस. आणि त्याच्यामध्ये ही सगळी मेडल्स मिळाली. तर अशा प्रकारे तुला सुद्धा तुझे बाबा एका नवीन आयकॉन, एका नवीन पद्धतीने कळत गेले. आता चंदू चॅम्पियन हा चित्रपट कसा बनला? 3 डिसेंबर 2016 हा आम्ही दिवस निवडला की आमची वेबसाईट आता आम्ही चांगल्या पद्धतीने एक मांडायची. आणि त्या कार्यक्रमाला इंडियन आर्मीचे म्हणजे NDAचे कमांडंट आहे, सदर्न कमांडचे कमांडंट आहेत. लोकांच्या डोक्यात विचार आला असेल की 3 डिसेंबर का? तर 3 डिसेंबर ही ना ही जागतिक विकलांग दिन म्हणून एक वर्ल्ड डिसेबिलिटी डे म्हणून असतो. म्हणून आम्ही स्टार्ट केली की बाबा 2016 3 डिसेंबरला ओपन करायची वेबसाईट. झाल्यानंतर 20व्या दिवशी मला एक फोन आला, मैं लंडन से बात कर रहा हूँ, सुशांत मोहन, BBC. माझा एक प्रश्न आहे की मुरलीकांत पेटकर जिवंत आहेत का? मी असं 2 मिनिटं शॉक. अरे म्हटलं तू असं काय बोलतोय? म्हटलं ते आहेत जिवंत. नाही म्हटलं मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, पुढच्या 1 महिन्याच्या आत मी तुझ्याकडे येणार, मला बाबांचा आवाज पाहिजे आणि मला त्यांना भेटायचं. ठीक आहे, मी आल्यावर तुझ्याशी बोलतो. आणि हे जसं मी ऐकलं म्हटलं ठीक आहे, म्हटलं येईल. म्हटलं असे खूप पत्रकार येतात. तर तो 20व्या दिवशी माझ्या घरी होता. BBC साठी एक चांगला रिपोर्ट तयार करतोय, जगातले सामर्थ्यवान खेळाडू, आणि त्यांनी काहीतरी जगासाठी वेगळं काहीतरी केलेलं आहे. तर मी गेलो होतो पोलंडला. सँड्र्यूक जो आहे, यांनी ज्या व्यक्तीला हरवलं 2रा नंबर, त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो. त्यांनी मला इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी मला सांगितलं की मित्रा तू कुठल्या कंट्रीचा आहे? तो म्हटलं मी इंडियन आहे. म्हटलं तू इंडियन जरी असला तर मी 2 नंबरला आहे, तुला माहिती का 1 नंबरला कोण होतो? तो म्हटलं नाही हो, नाही माहीत मला. म्हटलं की तो एक भारतीय होता आणि तो होता, माझे नाव आहे म्हटलं मुरलीकांत पेटकर, हा तो व्यक्ती होता. तू माझा घ्यायच्या अगोदर तू त्याचा इंटरव्ह्यू घे. मग त्यांनी सरांचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिथून मग ते सुरुवात झाली. स्प्रेड व्हायला लागलं. त्यांच्यावरती आजमध्ये 10 पुस्तकं आलेली आहेत म्हणजे कॉमन मध्ये. त्यातलं कव्हरेज बिहाइंड कंपनी नावाचं एक पुस्तक आहे, त्यात 10 स्टोरीज आहेत. ते पुस्तकाचं ओपनिंग आम्ही राहुल द्रविड सरांकडून केलं जिमखान्याला. की असं एक दिवस मला कबीर सरांचा फोन आला. म्हणजे कबीर खान की ते म्हटले की पेटकर सर मी आता तुमच्यावरती फिल्म बनवणार. पण मला एकाच बास्केटमध्ये एवढं मोठं भेटतंय की राष्ट्रप्रेम भेटतंय, मला खेळाचं मिळतंय, मला एका सैनिकाचं भेटतंय, एका डिसेबिलिटी पर्सन भेटतंय, आणि खरंच ही खूप मोठी व्यथा आहे आणि जगासमोर आणणं हे खूप गरजेचं आहे. चित्रपट तुम्ही पाहिलाच बरोबर? तर चित्रपटातला तुम्हाला आवडलेला प्रसंग कोणता आहे? माझा सगळ्यात आवडला प्रसंग, मी ज्या वेळेला गोल्ड मेडल घेतलं आणि माझा देशाचा झेंडा उंच झाला, त्या टायमाला सगळ्यात जास्त मला मला तुमच्याकडून जे सगळे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? माझं तर पहिल्यांदा एक मंत्र आहे, हॅपीनेस इज बेस्ट डाईट. जे कुठलं काम करतात ते आनंदाने केलं पाहिजे. आणि दिव्यांगांसाठी बोलवलं तर पूर्वी कसं 1972 साली मी ज्या ऑलिम्पिक खेळायला गेलो होतो तर त्या टायमाला बिलकुल ए लंगडे चल बाजू, ए आंधे बाजू आता म्हणत होतं. तर सरकारनं आता काय केलं की लंगडे, आंधळे, पांगळे असं म्हणू नका, तर त्यांना दिव्यांग म्हणा. हे जे सरकारनं जे हे नाव हे केले बरोबर, चांगलं घेते. आणि दिव्यांग आहेत हे भीक मागत नाहीत, मला काम द्या, आणि ते काम करतात. नेहमी चांगलं काम करावं हीच माझी इच्छा आहे. खेळाडूंसाठी काहीतरी वेगळं सांगावं, कारण ऑलिम्पिकमध्ये भारतानं पुढं जावं अशी तुमची माझी सगळ्यांची इच्छा आहे. खेळाडूंना काय सांगाल? बघा आता खेळाडूंना जे आता ऑलिम्पिक झाली तर त्यामध्ये चांगल्या लोकांनी किती मेडल आणलेत आणि अपंग लोकांनी किती आणलेत. म्हणजेच पेटकर सर आज एक व्यक्ती राहिलेलेच नाहीयेत. आज ते जागतिक पातळीवरती फक्त सगळ्या दिव्यांगांसाठीच नाहीत
तर आपल्या सगळ्यांच्यासाठी एक मापदंड म्हणून ते आज उभे आहेत आणि त्याच्या मागे प्रखर राष्ट्रप्रेम तर आहेच, पण त्याचबरोबर एक विजिगीषू वृत्ती आहे की येणाऱ्या आपत्तीने नामोहरम न होणं. आपत्ती येत राहतील, अडचणी येत राहतील, पण अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामर आला, असं कुसुमाग्रजांनी जसं म्हटलंय, तशी ध्येयप्राप्तीची आस या वयातही आज ते एका ज्येष्ठतेच्या पातळीवरती आहेत, पण तरीही ते आपल्या सगळ्यांना त्याच पद्धतीने प्रोत्साहित करत खऱ्या आनंदाने कसं जगायचं याचा एक ध्येय मंत्रच देत आहेत.